अनेक दिग्गज कंपन्यांनी आपली जी एंट्री लेवल हॅचबॅक आहे तिच्यातनं लक्ष काढलेलं आहे, त्याला जास्त अपग्रेड्स मिळत नाहीत, फीचर्स मिळत नाही, पण टाटा मोटर्सने तसं केलेलं नाही. टियागोला अपग्रेड दिलेला आहे. या मॉडेलमध्ये झालेले बदल, मिळणारे फीचर्स आणि ऑन रोड किंमत काय आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मराठीमधनं. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य, तुम्ही बघता ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल. चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. हे टियागो 2025 XT मॉडेल आहे, CNG मधलं, आणि याची एक शोरूम किंमत आहे 7,30,000 रुपये आणि ऑन रोड किंमत आहे 8,60,000 रुपये. ही गाडी आपल्याला रिव्ह्यूसाठी दिलेली आहे. पंचजन्य ऑटोमोबाईल्स पुण्यातलं टाटा मोटर्सचं शोरूम आहे. चांगली सर्व्हिस आणि उत्तम डीलसाठी एकदा नक्की तुम्ही या शोरूमला भेट द्या आणि टियागोची टेस्ट राईड नक्की घ्या. या गाडीमध्ये तुम्हाला 242 लिटरचा बूट स्पेस मिळतो विदाउट CNG. CNG मध्ये किती मिळतो हे तुम्हाला कंपनीने सांगितलेलं नाही, पण ठीकठाक स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. छोटी जर्नी असेल तर ती एक बॅग याच्यामध्ये मावू शकते. आता इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, हे बघा. आता हे फिक्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 सिलेंडर टेक्नॉलॉजी मिळते, ट्विन सिलेंडर. यामध्ये 60 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा टँक दिलेला आहे, म्हणजे जवळजवळ 7 ते 9 किलोच्या दरम्यान CNG बसेल, जसा प्रेशर असेल. आणि आता आपण डिक्की करूया बंद आणि गाडीच्या डिझाईन बद्दल बोलूया. गाडीचे जे डायमेन्शन्स आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या गाडीमध्ये 2400 mm चा व्हील बेस तुम्हाला मिळतो, त्यामुळे ठीकठाक स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये मिळते. प्लस ही गाडी सिटीमध्ये खूप आरामशीर तुम्ही चालू शकता. अजिबात तुम्हाला बोधरेशन येणार नाही. लेडी चालवणार असतील तरी त्यांना काळजी करण्याचं कारण नाही, कारण गाडीचा अंदाज लगेच येतो. टियागो 2025 चा फ्रंट तुम्ही बघताय. या ठिकाणी बघू शकता इथे एक सिल्वर स्ट्रीप दिली आहे, त्याच्यामुळे प्रीमियमनेस वाढलाय गाडीचा. त्यानंतर तुम्ही हॅलोजन सेटअप बघू शकता. यामध्ये तुम्हाला इंडिकेटर मिळतो, अशा प्रकारे हेडलॅम्प तुम्हाला मिळते. फ्रंटला इथे लोगो मिळतो. त्यानंतर इथे ही ग्रिल छोटीशी बघू शकता खाली दिलेली. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला डिफॉगर मिळत नाही, तो तुम्हाला शोरूम लावून देईल, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील. पण त्याच्यासाठी इथे साचा दिलेला आहे, खाचा दिलेला आहे. बाकी फ्रंटला तुम्हाला काय बाकी बघायला मिळत नाही. डिझाईन अशा प्रकारचे मिळते. आता आपण गाडीची साईड बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपलं लक्ष जातं टायरवरती. इथे हायपर स्टाईल व्हील दिलेले आहेत, जे की रिम आहे पाठीमागे आणि हा कव्हर आहे, पण वाटतात ऑलो व्हील्स सारखे. अपोलोचा तुम्हाला 175/65 R14चा टायर या गाडीमध्ये दिला जातो. आणि पुढे तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतो, पाठीमागे ड्रम ब्रेक मिळतो. बाकी ABS, EBD, ESP सारखे सगळे फीचर्स सेफ्टीचे या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये 168 mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे. तुम्ही नॉर्मल पेट्रोल व्हेरियंट घेतलं तर त्याच्यामध्ये 170 मिळतो, याच्यामध्ये तुम्हाला 168 mm चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. आता हे बघा, हे आहे इलेक्ट्रिकली फोल्डेबल ORVMs. यामध्ये तुम्हाला इथे टर्न इंडिकेटर बघायला मिळतो आणि हे तुम्ही आतनं ॲडजस्ट करू शकता. कसे करतात ते मी तुम्हाला पुढे सांगतो. बाकी ग्लास एरिया तुम्हाला इतका मिळतो. अशा प्रकारचा डोर हँडल तुम्हाला या ठिकाणी मिळतो. पाठीमागचा ग्लास एरिया तुम्ही बघू शकता. पाठीमागचा डोर हँडल असा दिलेला आहे. या ठिकाणी फ्युएल कॅप दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही CNG आणि पेट्रोल दोन्ही भरू शकता. या ठिकाणी तुम्ही 35 लिटर पेट्रोल भरू शकता. आणि इथे फास्ट CNG फिलिंग नोझल NGV1 दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही 7 ते 9 किलोच्या दरम्यान CNG भरू शकता. जसं प्रेशर असेल त्याप्रमाणे याच्यामध्ये CNG बसेल. हे बंद झाल्याशिवाय CNG वरती गाडी किंवा पेट्रोलवरती स्टार्ट होत नाही, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने हे चांगलं आहे. चला आता पाठीमागे जाऊया आणि कशी डिझाईन आहे ते बघूयात. गाडीची पाठीमागची डिझाईन बघितली तर सेम आहे. डिझाईनमध्ये जास्त काही नाही, थोडेसे क्रिजेस वाढलेले आहेत किंवा इथे तिथे एक नॉमिनल चेंजेस आहे. बाकी डिझाईनमध्ये काही चेंजेस नाही. पाठीमागे तुम्ही बघू शकता डिफॉगर आहे, तुम्हाला वायपर मिळत नाही. इथे अँटेना बघू शकता. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथे दिलेला आहे. टाटाचं नवीन लोगो, टियागोचं बॅजिंग. इथे डिकीसाठी की ओपनर. इथे HD कॅमेरा तुम्हाला मिळतो रिव्हर्स पार्किंगचा. गाडीमध्ये हॅलोजन बल्ब असणारे अशा प्रकारचे टेल लॅम्प तुम्हाला मिळतो. 2च रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी कंपनीने दिलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जे स्टिपनी आहे ती खाली अशा प्रकारे प्लेस केलेली आहे. आता ही काढली आहे त्याच्यामुळे अशी लोंबतीये, पण डिकीतनं तुम्ही ती टाईट करू शकता. आता आपण गाडीच्या आतमध्ये जाऊया आणि काय बदल झालाय महत्त्वाचा तो बघूया. डोअर ट्रिमवरती तुम्ही बघू शकता की ब्लॅक थीम तुम्हाला आणि ग्रे थीम दिलेली आहे. 3 कलरमध्ये तुम्हाला हे ट्रिम मिळते. या ठिकाणी पॉवर विंडोचे बटन्स दिलेले आहेत. ORVM कंट्रोल्स तुम्हाला इथे मिळतात. आणि हे डोर ओपनर. बाकी इथे बॉटल ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे, छोटासा कप्पा आहे. आणि इथे तुम्हाला स्पीकर मिळतो. अशा प्रकारे नॉमिनल एकदम तुम्हाला डोर ट्रिम मिळते, कुठे सॉफ्ट टच मटेरियल दिलेलं नाही. आता हे सीट जे आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हाईट ॲडजस्ट करू शकता, त्यानंतर रिक्लाईन करू शकता आणि पुढे पाठीमागे करू शकता. 6 वे मॅन्युअली तुम्ही हे सीट ॲडजस्ट करू शकता. सीटचं जे अपहोल्स्ट्री आहे ती नवीन थीम याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला ग्रे मिळते आणि खाली इथे बघा ब्लॅक कलरचं मटेरियल देण्यात आलेलं आहे. हे सीट्स पहिल्यापेक्षा जास्त कम्फर्टेबल मला वाटतात. अजून एक गोष्ट म्हणजे
यामध्ये तुम्हाला 2 हेडरेस्ट ॲडजस्टेबल मिळतात. अनेक एंट्री लेवल हॅचबॅकमध्ये तुम्हाला ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळत नाही, पण या गाडीमध्ये मिळतात. ही चांगली गोष्ट आहे. अजून एक गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे रिमोट मिळतात, खिशातच ठेवलेत मी, ज्यामध्ये लॉक, फॉलो मी होम, हेडलॅम्पचं बटन आणि अनलॉकचं बटन असे 3 बटन्स याच्यामध्ये मिळतात. आणि एक चावी तुम्हाला दिली जाते स्पेअरसाठी. हे आहे टाटा टियागो 2025 मॉडेलचं डॅशबोर्ड. ग्रे कलर तुम्हाला मिळते आणि ऑफ व्हाईट कलर देखील याच्यामध्ये यूज केलेला आहे, जो की प्रीमियम वाटतं, अगदी बेस वाटत नाही आहे. आणि हे सिल्वर ॲक्सेंट जे आहेत आणि ब्लॅक पियानो मटेरियल जे आहे ती यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रीमियम वाटते गाडी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा डार्क ग्रे कलर आहे आणि हा ऑफ व्हाईट आपण म्हणू शकतो. तर ही थीम जी आहे ती मॅच झालेली आहे आणि चांगली वाटते, अगदीच बेसिक वाटत नाही आहे. इथे हजार्ड लाईटचं बटन तुम्ही बघू शकता. त्याच्या खाली आल्यानंतर 7 इंच हार्मन कार्डनतर्फे येणारा म्युझिक सिस्टीम इथे दिलेला आहे, जो की अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले वायरलेसली सपोर्ट करतो. यामध्ये तुम्हाला मिळणारे फीचर्स जे आहेत ते तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. रेडिओ, फोन तुमचं कनेक्ट करू शकता. बरेच फीचर्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आता रिव्हर्स पार्किंग कॅमेराची क्लिअरिटी जी आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेऱ्याची क्लिअरिटी बघायला मिळते, जी की डिसेंट आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली आल्यानंतर 2च बटन मिळतात. एक म्हणजे CNG टू पेट्रोल, पेट्रोल टू CNG कन्वर्ट करण्यासाठी बटन. एक म्हणजे ही गाडी जी आहे ती CNGवरती डायरेक्ट स्टार्ट होते, तुम्हाला पेट्रोलची गरज पडत नाही. पण कधी CNG संपलं तर पेट्रोलवरती शिफ्ट करण्यासाठी तुम्हाला हे बटन दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे डिफॉगर जे आहे रिअरला दिलेला, त्याचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. बाकी काहीच नाही मिळत. खाली आल्यानंतर इथे बघू शकता ACचे कंट्रोल्स दिलेले आहेत, पॉवर आउटलेट दिलेला आहे, USB A पोर्ट इथे दिलेला आहे आणि इथे छोटासा कप्पा दिलेला आहे ज्यात मी मोबाईल ठेवलेला आहे. इथे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जो आहे तो अशा प्रकारे मिळतो आणि इथे 2 कप होल्डर्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे देखील छोटासा स्पेस जो आहे तो कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे. स्पेसची या गाडीमध्ये अजिबात कमी नाही आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, इथे डिजिटल MID दिलेला आहे, ज्यामध्ये स्पीडो, फ्युएल, डोर ओपन आहे, क्लॉक दिलेला आहे, ओडो. आणि या ठिकाणी बघू शकता वॉर्निंग लाईट्स दिलेले आहेत. इकडे देखील तुम्हाला वॉर्निंग लाईट्स बघायला मिळतात. फ्युएल गेज इथे बघायला मिळते, कुठल्या मोडवरती गाडी आहे, आणि पेट्रोल गेज इथे देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो. सगळ्यात महत्त्वाचा बदल जो गाडीमध्ये झालेला आहे तो हा, नवीन तुम्हाला हे जे स्टेअरिंग व्हील आहे ते दिलं जातं. हे सॉफ्ट मटेरियल आहे, पण याच्यावरती लेदर रॅप जे आहे ते दिलेलं नाही. बाकी टाटाचा इथे चमकणारा लोगो दिलेला आहे आणि जे इन्फोटेनमेंटचे कंट्रोल्स आहेत, कॉल कंट्रोल्स जे आहे ते इथे दिलेलं आहे. हे स्टेअरिंग तुम्ही टिल्ट ॲडजस्ट करू शकता, हाईट ॲडजस्ट करू शकता. एंट्री लेवलचे हॅचबॅक असून देखील चांगले फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. बाकी इथे बघू शकता सनवायझर दिलेला आहे, ज्यामध्ये व्हॅनिटी मिरर देखील आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तिकीट होल्डर मिळतं. आणि हा आहे IRVM, जो की मॅन्युअल डे नाईट IRVM आहे. आणि जो रूफ लॅम्प आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळतो, असं तुम्ही तो बंद चालू करू शकता. मंडळी, या गाडीमध्ये ग्लो बॉक्स जो आहे तो एकदम प्रीमियम असा ओपन होतो. यामध्ये तुम्ही तुमचं सामान जे आहे ते ठेवू शकता, अशा प्रकारे बंद करू शकता. फ्रंट पॅसेंजरची जी डोर ट्रिम आहे ती अशा प्रकारे मिळते. टियागोच्या पाठीमागच्या सीट्सवरती मी आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही सीट मी माझ्या पद्धतीने ॲडजस्ट केलं होतं. गुडघ्याला इतका स्पेस मिळतोय, अंडर थाय सपोर्ट इतका मिळतोय, पाय मी अशा आतमध्ये रिक्लाईन करू शकतो. त्यानंतर पाठीमागचा जो रिक्लाईन आहे तो अशा प्रकारे मिळतोय. माझ्यासारखे तर इथे 3 जण बसू शकत नाहीत. राहिली गोष्ट माझ्यापेक्षा जे बारीक असतील त्यांच्यासाठी तर 3घांसाठी स्पेस उत्तम आहे. पाठीमागे तुम्हाला ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळत नाही, पण सेफ्टीसाठी सगळी जी काळजी आहे ती टाटा मोटर्सने घेतलेली आहे. 3.3 सीट बेल्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. बाळाचा सीट देखील तुम्ही याच्यावरती माउंट करू शकता. मध्यभागी जो बसणार आहे त्याच्यासाठी थोडंसं कंजेस्टेड आहे, कारण इथे मोठा हंप आहे, त्यामुळे पाय इकडे आणि इकडे टाकावा लागेल. आणि मध्ये बसणाऱ्यासाठी थोडंसं अंडर थाय सपोर्टसुद्धा इथे कमी दिलेला आहे, कारण कर्व आहे इथे. बाकी जर डोक्याला स्पेस बघितली तर इतकी मिळते. हां, आता काही सिच्युएशनमध्ये म्हणजे जर समजा झोप लागली तर मात्र खड्ड्यातनं गेल्यानंतर गाडी थोडीशी ते मला घासू शकते, हे बघा. पण सिटी राईडसाठी कम्फर्ट चांगला आहे. अजून एक गोष्ट म्हणजे गाडीला इथे हँडल्स जे आहेत ते हे अशा प्रकारचे दिलेले आहेत. असं बसून तुम्ही जीव मुठीत घेऊन गाडीमध्ये ट्रॅव्हल करायचं नाही, कारण सेफ्टी चांगली गाडीला, पण हे पकडण्यासाठी दिलं आहे म्हणजे तुम्ही असे हलू नये. गाडीची डोर ट्रिम मी तुम्हाला दाखवतो. या गाडीमध्ये बॅकला अशा प्रकारची डोर ट्रिम दिलेली आहे
आता हे होल जाऊ द्या, कारण जर ट्विटर दिलेले असेल तर याचा उपयोग होतो, पण याच्यामध्ये फक्त 4 स्पीकर्स आहेत. पॉवर विंडोचं बटन आहे, हे डोर ओपनर आहे, लॉक बटन आहे, सॉफ्ट टच नाही आहे, इथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे आणि एक स्पीकर आहे. बस इतकंच काय तुम्हाला या गाडीमध्ये मिळतं. बाकी आता बघूयात गाडीमध्ये इंजिन पर्याय काय काय दिलेला आहे. टाटा टियागोवरती तुम्हाला 3 वर्ष किंवा 1 लाख किलोमीटरची वॉरंटी मिळते. तुम्ही ती वॉरंटी एक्सटेंडेड सुद्धा करून घेऊ शकता एक्स्ट्रा पैसे देऊन. या गाडीमध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं रेवट्रॉन 3 सिलेंडर इंजिन मिळतं आणि हे इंजिन CNG मध्ये खास करून 75.5 PS आणि 96.5 Nm टॉर्क प्रोड्यूस करतं. या गाडीमध्ये जर मायलेज बघायला गेलं तर तुम्हाला आरामशीर 28 ते 30 km/kgचं मायलेज या गाडीमध्ये मिळणार आहे आणि सिटीमध्ये म्हणाल तर तुमच्या चालवण्यावरती ते डिपेंड असेल. या गाडीमध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि AMTचा देखील पर्याय उपलब्ध आहे CNG मध्ये. बेस्ट डीलसाठी पंचजन्य ऑटोमोबाईल्स पुणे या ठिकाणी जरूर भेट द्या आणि टेस्ट राईड घ्या एकदा टाटा टियागोची आणि कशी वाटते तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी आशा करतो. असेच व्हिडिओ मराठीतनं बघण्यासाठी सबस्क्राईब करा ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.